आज या ठिकाणी बार्शी तालुक्यातील विविध गावच्या सर्व काही समाज बांधव वेगवेगळ्या समाज बांधवांनी काही माझ्याकडं मागण्या केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जवळपास 25-15 या निधी अंतर्गत जवळपास 8 कोटी रुपये आपल्याला निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये 22 या ठिकाणी सभागृह बांधकाम करणे, हातवीज, पुरी, वाणीवाडी, बोहरे, तावडी, नारी, वांगरवाडी, बेलगाव, पांढरी, रातंजन, रोळगाव, माणेगाव, आळजापूर, गोडशेवाडी, घारी, डोहराळे, पिंपरी, शेलगाव, मार्कड, त्याचबरोबर बनसाळे, सर्जापूर, रुई, चुंब, बोरगाव, उंबरगे, राळेरास अशा जवळपास 26 गाव आहेत। या 26 गावामध्ये आपण सभागृह या ठिकाणी 25-15च्या माध्यमातून एक ऑर्डर प्राप्त झाली आहे। त्याचबरोबर काही रस्त्याच्या पण ज्या रस्त्याला नंबर नाही अशा काही रस्त्याच्या मागण्या होत्या, त्याला जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला। त्यामध्ये मग तडोळे धानोर रस्ता, ममदापूर बुवासाहेब वस्तीकडे जाणारा रस्ता, पिंपरी धुमाळ वस्तीकडे जाणारा रस्ता, माणेगाव लाडोळे रस्ता, शिराळे घारी रस्ता, अशा पद्धतीने जवळपास 25-15तून 5 कोटी रुपये सांस्कृतिक सभागृह आणि 1 कोटी रुपये रस्त्याकरता एका या ऑर्डरमध्ये मंजूर झाले। त्याचबरोबर दुसरा जो निधी आहे 25-15 नावाखाली, त्यामध्ये सुद्धा घाणेगाव, धोत्रे, खामगाव, उपळे, तुम्हाला पांगरी याची मंजुरी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आता काही गावं थोडी डबल आल्यामुळे थोडा बदल ठीक आहे, 2 दिवसामध्ये ऑर्डर होईल। त्यामध्ये पण आम्ही कांदलगाव, ज्योतिबाची वाडी, रामगिरी महाराज सभा मंडप, कांदलगाव मारुती मंदिर, दैठणे तुकाई सभा मंडप, खामगाव दलित वस्तीमध्ये सभागृह बांधणे, ज्योतिबाची वाडी हनुमान मंदिर बांधणे, अशा जवळपास 2 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सुचवलेली आहेत। त्यामध्ये घाणेगाव, धोत्रे, खामगाव, उपळे, तुम्हाला आणि पांगरी या कामाच्या मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत। उर्वरित मंजुऱ्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी प्राप्त होतील। अशा रीतीने जवळपास 25-15 या हेडखाली 8 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही बऱ्याच गावचा एक सांस्कृतिक सभागृहाचा विषय प्रलंबित होता। त्यामध्ये मग जवळपास या ठिकाणी 3 कोटी रुपयाच्या निधीची मागणी आपण पर्यटन क्षेत्र, तीर्थक्षेत्र या हेडखाली केलेली आहे। त्यामध्ये सुद्धा जवळपास आपले बोधले महाराज मंदिर परिसर सभा मंडप करणे, लाडोळे, त्याचबरोबर सासुरे, भातंबरे, पुसळम, दडसिंगे, त्याचबरोबर कोरेगाव, पानगाव, हळदुगे देवस्थानची ती संरक्षित भिंत मांडणे, तो विषय साकतला ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे तिथं संगम होत आहे, त्या ठिकाणी 25 लाख रुपये आपण सभा मंडप घेतोय। त्याचबरोबर मळेगावला मंदिर परिसर सुधारणा करणे, गोळवेवाडी मंदिर परिसर सुधारणा करणे, यमाई देवी मंदिर परिसर सुधारणा करणे, त्याचबरोबर जरेगावला आपण रूपादेवी मंदिरासमोर सभा मंडप त्या ठिकाणी घेतोय। काटेगावला हजरत दर्गा सय्यद अली उद्दीन दर्गा परिसर सुधारणा करणे, 20 लाख। कुळकुळी भैरवनाथ मंदिर त्या ठिकाणी सभा मंडप 20 लाख रुपये। तडवळे या ठिकाणी पोच रस्ता व सुशोभीकरण करणे, असे 20 असे 3 कोटी रुपयाचा माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव गेलेला आहे। ह्याची मंजुरी तातडीने 2-3 दिवसामध्ये येऊन जाईल। अशा रीतीनं जवळपास 8 आणि 3 या 11 कोटी रुपयाच्या जवळपास कामं या ठिकाणी आपल्याला काही मंजुऱ्या आलेल्या आहेत आणि काही 2 दिवसामध्ये प्रतीक्षित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी जवळपास प्रभाग क्रमांक 13 मधील सभामंडपाचा विषय होता। त्याचबरोबर गट नंबर 28 मध्ये गणपतीच्या मंदिराचा सभागृहाचा विषय होता।
त्याचबरोबर गट नंबर 29 ते 46 मध्ये गणेशाच्या मंडपाचा विषय त्या ठिकाणी होता। त्याचबरोबर बोरी समाज बांधवांचं या ठिकाणी नगर परिषदेच्या मुस्लिम कब्रस्तान गट नंबर 931 मधील जागेत सभागृहाचा विषय होता। त्याची ऑर्डर आता आज किंवा उद्यापर्यंत प्राप्त या ठिकाणी होते। त्याचबरोबर जे पूर्वी आपण सांस्कृतिक सभागृह बांधलेले होते त्यामध्ये शौचालयाच्या काय अडचणी होत्या त्या ठिकाणी पण आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याचबरोबर 1340 या गट नंबरमध्ये 26 लाख रुपये आपण सभागृहाला दिलेले। त्याचबरोबर 1346 सभागृह बांधणे या ठिकाणी सुद्धा आपण 30 लाख रुपये या ठिकाणी दिले। अशा रीतीनं जवळपास हे 1 कोटी 10 लाख रुपये असे जवळपास 11-12 कोटी रुपयाच्या या कामाची या ठिकाणी काही मंजुरी आलेली आहे, काही 2 दिवसामध्ये मंजुरी येते आणि काही आपल्या 25-15च्या ऑर्डर माझ्या हातामध्ये या ठिकाणी पडलेले। अशा रीतीनं ज्या ज्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व काही समाज बांधवांनी विविध समाज बांधव प्रत्येक जाती धर्मातील होते की ज्या श्रद्धेने आता भैरवनाथ मंदिराचा विषय असेल, ज्योतिर्लिंग मंदिराचा विषय असेल, गणेशाचा विषय असेल, त्याचबरोबर बिरोदेव बाबांच्या मंदिरांचा विषय असेल, काही देवीची संस्कृती सभागृह अशा जवळपास माझ्याकडे जेवढ्याही मागण्या आल्या तालुक्यातल्या त्या बहुतांशी जवळपास माझ्याकडे जेवढ्या आल्या पैकीच्या पैकी त्या मंजूर करून त्याच्या निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या कामाला लवकरच येणाऱ्या ह्याच्या टेंडर निघतील। टेंडर निघाल्यानंतर लवकरच 15 दिवसाच्या आत 15 ते 20 दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला आचारसंहितेच्या आत सुरुवात होईल आणि ज्या ज्या मागण्या माझ्याकडे आलेल्या होत्या त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आणखीनही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव पाठवले जशा जशा पद्धतीनं मंजुरी येतील तशा तशा पद्धतीने मी आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना मग शहरातल्याही मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत, ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत। त्यामध्ये आपले जे डीपी ट्रान्सफर जे आपल्या शेतकऱ्यांचा अत्यावश्यक विषय होता त्याची सुद्धा जवळपास 75 डीपीची आपण मागणी केलेली आहे। ही सुद्धा मागणी पैकीच्या पैकी मंजूर व्हायला काही हरकत नाही, कारण आता आपण पाहतो की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे, भरणी ज्यादा होणार आहेत, लाईटचा प्रश्न गंभीर होणार आहे, त्याच्या अगोदरच आपण काळजी त्या ठिकाणी घेतलेली आणि अशा रीतीनं 3054 असेल, 5054 असेल, जनसुविधा असेल, नागरी सुविधा असेल, कृषी खात्यातले बंधारे असतील, या सगळ्या मागण्या आपण डीपीडीसीच्या माध्यमातून ज्या करत असतो त्या मागण्या रीतसर आपण पाठवल्या, त्याची सुद्धा 2-3 दिवसामध्ये ऑर्डर या ठिकाणी प्राप्त होईल। त्याचबरोबर बार्शी शहरातील सुद्धा जे काही नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत, त्याचबरोबर दलित इतर योजनेच्या अंतर्गत, दलित वस्तीच्या अंतर्गत ज्याही मागण्या केल्या त्याची सुद्धा ऑर्डर येणाऱ्या 4-8 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या बार्शी तालुक्याला या ठिकाणी प्राप्त होईल। आणखीनही शासनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये आपण मागणी केली आहे, मग PWDच्या माध्यमातून मागणी केली आहे, आणखीनही पर्यटन खात्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आराखडा याच्या माध्यमातून मागणी केली आहे, त्याही मागणीला यश येईल अशी या ठिकाणी खात्री। घोरवाड्याचा जो विषय होता किटीवेअरचा त्याची सुद्धा मागणी शासन दरबारी आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं निधी प्राप्त होऊन आपले 7 किटीवेअर आता ऑलरेडी 1 मंजूर आहे, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे, तर उर्वरित 7 किटीवेअर हे सुद्धा मंजुरीचं ऑर्डर येण्याची शक्यता लवकरात लवकर आहे। उर्वरित डीपीडीसीतनं सुद्धा जे साठवण तलाव आहे, पाझर तलावाची साठवण तलाव रूपांतर, तेही साठवण तलावाची मंजुरी होईल। जशी जशी मंजुरी येईल तशा तशा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्या तालुक्यातील जनतेला या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन। मला या ठिकाणी मनापासून आनंद होतोय, जे कामं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जनता जनार्दनानं केलं ते कामं प्रामाणिकपणानं करण्याचा मी या ठिकाणी आटोकाट फार मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणखीनही भविष्य काळामध्ये जे आपल्या तालुक्याला अपेक्षित आहेत, आता सगळ्यात महत्वाचे माझे 2 विषय राहिले, एक बार्शी बस स्थानक आहे या जागेवरती, परत आणखीन कोण तर म्हणायचं बस स्थानक होतंय म्हणल्यानंतर इकडं तिकडं तसं काय नाही, जे बस स्थानक आहे जागेवरती होईल। आणि दुसरा मुद्दा हाय पॉवर कमिटीची मीटिंग आणखीन झालेली नाही,
ती मीटिंग होत असताना आपल्या बार्शी तीर्थक्षेत्र आराखडा बघून देवस्थानचा तोही मंजूर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत आणि मला एक आत्मविश्वास आहे की लवकरात लवकर या दोन गोष्टी जर पूर्ण झाल्या जवळपास जे काही मी मनामध्ये स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं बार्शी तालुक्यावरती चांगल्या पद्धतीचं या शासनाच्या माध्यमातून माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, अजितदादा साहेब या सर्वांनीच एक फार मोठा विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी दिला आणि हा निधी योग्य रीतीनं खर्च होतोय, चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी होतात। आणखीनही पत्रकार बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे, कुठं जरी काय वाटलं आता एवढी मोठी कामं चालू आहे की कुठंतरी कुणी आगावपणा करणारच आहे, एखादं दुसरं कुठंतरी कुणीतरी काम खोटारड्यापणाचं करण्याचा प्रयत्न करेल किंवा निकृष्ट करेल, तर ती बातमी माझ्यापर्यंत पाठवण्याकरता तुम्ही सहकार्य करावं। जनतेलाही पाठीमागच मी सांगितलेलं आहे की असं जर काय घडत असेल तर तसं व्हॉट्सअपवरती मला फोटो पाठवावे, मी त्या ठिकाणी तातडीने त्याची दखल घेईन। भाऊ, बळीवाडीच्या 5 रस्ते मंजूर आहेत, त्याचा निधी अभावी रस्ते राहिलेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तिथे आणि डीपी पण एक तिथं मंजूर आहे पण आणखीन आलेलं नाही। म्हणजे त्यांनाच पाठवून द्या, मला एकदम काही लक्षात येणार नाही। आले सरपंच वगैरे हो, काल आपण बार्शी जैन मंदिर ते जामगाव हद्द इथपर्यंतचा जो शहरातला मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यासाठी 92,54 लाख रुपये आपण मंजूर करून आणले आणि बार्शीच्या शहरामध्ये वैभवात भर पाडणारा तो एक रस्ता आहे आणि त्यामुळे वाहतूक कोणती सुद्धा बऱ्यापैकी कमी होणार आहे। परंतु काही अफवा किंवा काही गैरसमजातून त्या कुर्डवाडी रोड भागातील जे नागरिक आहेत काही त्यांची चर्चा आहे की त्या ठिकाणची साईडची झोपडपट्टी आहे की पूर्णपणे त्यांची घरं उठणार आहेत का, तर त्या संबंधित त्यांना आपण काय सांगतो? मी कुर्डवाडी रोडचा विषय नाही, संपूर्ण माझ्या बार्शी तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला नम्रतेने सांगू इच्छितो, बाबांनो, जोपर्यंत राजाराव नावाचा व्यक्ती होतो या ठिकाणी या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणारा एक खाडाचा कार्यकर्ता या ठिकाणी आहे, तोपर्यंत कुठलंही काम करताना कुणाच्याही घरावरती काय तसा म्हणजे घर काढण्याचा किंवा कुणाचंही बेघर करण्याचा या ठिकाणी कुणीही प्रयत्न करू शकत नाही। मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत कुणाची काय अडचण होणार असेल तर तातडीने त्या ठिकाणी सोय करून देण्याची जबाबदारी माझी असेल, परंतु एखाद्याचं विकासाचं काम करतो आपण म्हणून कुणी बेघर होईल असं या बार्शीमध्ये कधीच घडू शकत नाही, ते माझ्या कारकिर्दीत तर कधीच होणार नाही। हो, म्हणजे आता काल मुलीमध्ये झालं, परंतु त्याच रस्त्यावर पोस्ट चौकात सातत्याने ट्रॅफिक जाम होतं, तिथं रस्ता रुंदीकरणाचा उड्डाणपुलाचा काय उड्डाणपुलाचा जर विचार केला तर बार्शी शहरात पहिला उड्डाणपूल तुमच्या गावात ठरत तर त्या तुम्ही थोडासा आढावा द्यावा। अत्यंत चांगली सूचना आहे, आपण त्या दिशेनं वाटचाल करू आणि लवकरात लवकर उड्डाणपूल पण आपण बार्शीला एक पहिल्या उड्डाणपुलापासून सुरुवात करू, कारण आमच्या संतोषरावचा फार वेळ त्याचा बार्शी MIDC मध्ये उत्तर बार्शीसाठी जो आपण 5 MUचा ट्रान्सफर 5 MUचे ट्रान्सफर आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले, त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे, परंतु काही शेतकऱ्यांच्या आर झोनमध्ये जमिनी असल्यामुळं प्लॉटिंगला जे पोल पडलेले ते त्यांच्या प्लॉटिंगला भविष्य काळामध्ये विक्री करताना अडचण होईल अशा पद्धतीची त्यांची कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्यांनी तात्पुरता ते कोर्टाकडून मिळालेलं आहे, परंतु मी मध्यस्थी करतोय त्याच्यामध्ये आणि 2,40 लाख रुपयाचा अंदाजपत्रक बनवून नव्यानं दुसऱ्या बाजूला लाईन घेण्याकरता आपण ते प्रकरण पाठवलेलं प्रकाश गडला, त्याची सुद्धा मंजुरी आली की आपण दुसऱ्या बाजूला लाईन घेऊन तुमच्या अख्ख्या त्या 10-15 गावातल्या लाईनची काही अडचण येणार नाही त्याची काळजी मी घेतो। ई बस म्हणून बस येणार शासनाकडून त्यासाठी सर्वे झाला डेपोमध्ये, तर जिल्ह्यामध्ये अनेक बस डेपोना चार्जिंग बॅटरीसाठी जागा पाहिजे होती, पण बार्शीमध्ये जागा मिळाला म्हणून ती बसची सर्व्हिस सेंटर होऊ शकलं नाही असा रिपोर्ट दिलेला। बार्शी बस स्थानकाचा जो पहिल्यापासूनचा जो विषय होता, मी आता सुद्धा सांगितले की आपल्याला बस स्थानक नवीन करायचं आहे, जागेवरती आपली जवळपास 3-3.25 एकर जमीन आहे, त्या जागेवरतीच बस स्थानक आणि आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपला DP बनवण्याचं काम चालू होतं डेव्हलपमेंट प्लॅनचं, जे काही आरक्षण त्या ठिकाणी नव्यानं करणं किंवा जुनी काढणं असा जो विषय होता तो आपण यशवंतनगरला मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 10 एकरची आपण तरतूद यशवंतनगरच्या पुढच्या उजव्या बाजूला केलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी डेपोही होईल आणि बस स्थानकाच्या बाबतीमध्ये जे
जागेची अडचण निर्माण होत होती. सगळेच प्रश्न ती जागा ताब्यात घेतल्यानंतर सुटतील. आपला डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. येणाऱ्या महिन्यामध्ये त्याची मंजुरी मिळाली की तो बस स्थानकाच्या आपण एसटी महामंडळाच्या ताब्यात प्लॉट देऊ शकतो. ह्याचा प्रश्न आला की चार्जिंग स्टेशनला जागा मिळाली नाही, चार्जिंगच्या बस मिळाल्या नाही, चार्जिंग स्टेशनला जागा मिळाली नाही, कुठे बसायला जागा नाही असं काही मिळाली. जागा मिळाली बाहेर गेलं. नाही. ऐका ना, आता हे लोक मग परस्पर काय करत असतील, माझ्यापर्यंत हा विषय येऊ द्या. आता त्यांनी का माझ्यासमोर विषय आणला नाही. तालुक्यात झाले ना ह्या महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्यांकडनं का विषय माझ्यासमोर आला नाही ते त्यांना मी थोडं बोलवून देतो आणि त्याची काय अडचण आहे त्याच्याबद्दल त्याला जागा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करतो. काय अडचण येणार भाऊ ते जलतरण तलाव आपलं बऱ्याच दिवसापासून काम काढल्यासारखं वाटतंय, त्याचं काय झालं? आता त्या ठिकाणी मध्यंतरी दुष्काळ होता, पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न होता आणि मूळ आता मी स्वतःच पुढाकार घेतला आणि आपली बाजार समितीमध्ये जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये 5ची मोटर टाकून दिली, त्याची पाईपलाईन पण करून दिली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की तू पाण्याची आणि नगरपालिकेला पण सांगितलं पाण्याची काळजी करू नका. माझ्या स्वतःच्या विहिरीवरून त्या जलतरण तलावाला पाणी द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं काम पण लांब मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि इकडं सुद्धा बाग जी आपली लक्ष्मी सोपान उद्यान त्याला सुद्धा माझ्या चौकनी विहिरीवरनं एक 5ची मोटर बसवून ती पूर्णपणे पाणी मोफत देतो. जलतरण तलावाला सुद्धा माझ्यातर्फे पाणी 5च्या मोटरचं मोफत माझ्या विहिरीवरनं जाईल. आगळगाव ते पायगण वस्ती मांडेगाव एक रस्ता मंजूर आहे, त्याचं भूमिपूजन देखील झालेलं आहे परंतु अद्याप चालू झालेलं नाही. आता त्या ठिकाणी वाहनच जाऊ शकत नाही पावसामुळे. 2-2.5 महिने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाऊस कसलाच उघडायला तयार नाही. त्या ठिकाणी पूल वगैरे झालेले आहेत, 1.5 कोटी रुपये त्याला मंजूर आहे. त्या ठिकाणी आंदोलन करते त्याची मला पूर्णपणे माहिती आहे. त्यांना मी निरोप दिलाय. उद्या मी ज्यावेळेस परवा दिवशी 23 तारखेला आगळगावला त्या ठिकाणी जाणार आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगितले की माझी भेट घ्या. दोन्ही बाजूला काही शेतकरी आडवाडवी पण करत होते त्यांची पण भेट घेतो आणि तो प्रश्न मार्गी लावतो. ती काम पूर्णपणे होऊन जाईल, त्याला निधी मंजूर आहे, काय अडचण नाही. भोसले चौक ते जामगाव रोड वन वेतनच होणार आहे का स्टँड कडून कसं होणार? पोस्ट चौक ते जामगाव रोड जे आहे ना आपला जी जामगावची शिव आहे टुरिस्ट हॉटेल वगैरे जी आहे, तिथून जैन मंदिरापर्यंत पूर्णपणे 5.700 किलोमीटर जवळपास 5.6 किलोमीटरचा रस्ता. म्हणजे पोस्ट चौकातनं पोकळीच्या दुकानापासून असं सरळ झाला. जसा रस्ता आहे तसा होणार. आणि सगळ्यात म्हणजे एवढा आनंदाचा क्षण आहे तो की माझ्या माहितीप्रमाणे बार्शीतून जे कडे येणारे रस्ते होते सगळे आता जवळपास सगळे पूर्ण होत आहे. अलीपूर रस्ता झाला, त्याचबरोबर आता उकळाई रस्ता झाला, माडेश्वरी बसल्या पण काँक्रीटचं काम चालू आहे. परांडा रोड झाला, 422चा रस्ता झालेला आहे. आता आगळगाव रस्ता पण झालेला आहे, दसपिंपळगावचा रस्ता झालेला आहे. त्याचबरोबर आता तुळजापूर रोडचं काम चालू आहे, त्याचं पण काँक्रीटचं काम चालू आहे. बस स्थानकापासून सावळ्यांच्या हॉटेलापर्यंत डांबरी आणि सावळ्यांच्या हॉटेलापासून हद्दीपर्यंत काँक्रीटचं आहे आणि सेलगावच्या तिथून ते आपल्या तुळजापूरपर्यंत 48 किलोमीटर काँक्रीटचा रस्ता आहे. म्हणजे अशा रीतीनं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास जेवढेही रस्ते होते ते रस्ते पैकीच्या पैकी सोलापूर रोड असेल सगळे रस्ते आपण एकदम चकाचक असे रस्ते केले. तो मुद्दा जो ती जागा जी आहे ना PWDची आहे मुळात मूळ सुरुवातीची, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून ती जागा आपल्या नगरपालिकेला आपण हँडओव्हर करून घेऊ शकतो. काय अडचण नाही, तसं नाही होणार. तिथं कुठल्याही झोपडपट्टीवर होणार नाही. जी रेल्वेची जागा आहे ती PWD आणि कालांतराने ती नगरपालिकेची मालकी होईल. त्याच्यामुळे तिथे काय अडचण आपल्याला असाचा काही विषय नाही. आणि रस्त्याची जी वृद्धी आहे फार मोठी, एवढी मोठी रस्त्याची आहे त्या डीपीवरती किंवा प्रत्यक्षात, त्याच्यामुळे कुठल्याच्या झोपडीला किंवा कुणाला काही आपल्याला हात लावायची गरज नाही. मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता सगळ्या कट्रेपर्यंत जर घेतला तर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता होतो. कुठेही रस्त्याला बाधा येणार नाही, काही नाही. त्या गोरगरिबाची घरं पण राहतील. माझ्या तर डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की त्यांनाच नगरपालिकेचा ठराव भविष्यात ती जागा नगरपालिकेकडे घेऊन त्या ठिकाणी त्यांना खाली छानपैकी शॉपिंग करून द्यायचं आणि आपल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत वरती त्यांना घरं जरी झाली, शेवटी ठेवा जनताच्या चेहऱ्यावरती हास्य असेल तर त्या लोकप्रतिनिधीने काम केलं असं त्याला समाधान वाटतं. व एखादं काम करत असताना कुणावर तरी आपण ओरवाटा फिरवायचा या मताचा मी नाही. जनतेची पण सोय 1 नंबरची होणार आहे, ट्रॉफिक पण एकदम सुटसुटीत होणार आहे, काहीच अडचण येणार नाही.
की माझ्या एकदम कौशल्याने कुणाच्याही घरावरती काही होणार नाही, गदा येणार नाही, कुणाची उपासमार होणार नाही, कुणालाही बेघर होणार नाही. या पद्धतीनं मी 100% मार्ग तिथे चांगला करतो. हो, आपण शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. तर संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आशा लागलेल्या आहेत. हो, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, आम्ही पूर्ण टोकाचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की सरकारच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेईल अशी आम्ही आशावादी आहे. कारण कुठलाही प्रयत्न करत असताना मी नेहमी प्रयत्नशील असतो आणि मी पॉझिटिव्हली बघतो की मी एखादा जर काय प्रयत्न करायला लागलो तर मला ती यश येईलच अशी माझी एक भावना असते. मला खात्री एक भगवंताच्या आशीर्वादानं त्याच्यामध्ये सुद्धा यश येईल.